18। प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट, कॉम्प्लीमेंट तो बनता है। वाल्मिक कराड उद्या सरेंडर होण्याची शक्यता। सीआयडी कडून कारवाईला वेग। कराडच्या 40 निकटवर्तीयांना चौकशीच्या नोटिसा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 फरार आरोपींची बँक खाती गोठवली। अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची आजही सीआयडी कडून चौकशी, तर एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची सुद्धा दिवसभर चौकशी। संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 फोन कॉल। सीआयडी तपासात धक्कादायक माहिती समोर। अंजली दमानिया यांना आलेले व्हॉइस मेसेज पोलिसांनी तपासले। 3 मृतदेह सापडल्याच्या व्हॉइस मेसेजमधला दावा फोल। तपासांती पोलिसांची माहिती। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, तर फडणवीस यांचं कारवाईचं आश्वासन। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड झाल्याचा उत्तम जानकर यांचा आरोप। अजित पवार 20,000 मतांनी पराभूत झाले, तर महायुतीला फक्त 107 जागा मिळाल्याचा दावा। पालघर जिल्ह्याच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत अग्नितांडव। यूके एरोमॅटिक्ससह अन्य 2 कंपन्यांमध्ये भीषण आग। देवाच्या आळंदीतील इंद्रायणी पुन्हा फेसाळली। नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्यानं नदी प्रदूषित। वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। कोपरखैरण्यात एका फ्लॅटच्या हॉलमध्ये भलं मोठं भगदाड। पालिकेकडून इमारत रिकामी करण्याच्या सूचना। आणि दक्षिण कोरियात लँडिंगच्या वेळेला विमान धावपट्टीवर क्रॅश। स्फोटात 179 जणांचा मृत्यू।